तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत? बरेत काय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आत्ता वाजले 10 वाजून 15 मिनिटं झालेत. तर आमच्या इकडचं वातावरण बघा कसलं भारी आहे. म्हणजे सूर्य आणखीन दिसत नाही कुठं उगवला आहे का नाही ते. आभाळ आलेलं आहे. म्हणजे पाऊस काल थोडासा झाला, पण आज काय पाऊस येईल का नाही सांगता येत नाही, कारण सगळीकडं काळा आभाळ आहे. हवा सुटली तर आभाळ जातं पण, आणि कधी हवा नाही सुटली तर पाऊस येतो पण. तर पावसामुळं म्हणजे 2-3 पाऊस झालेत. तर बघा थोडंसं गवत पण दिसायला लागलं आहे आमच्या शेतामध्ये. हे पाठीमागं नारळ दिसतोय का, नारळाची एकच फांदी दिसते आणि सगळं हे टणटणी. आता तुम्ही काय म्हणता ह्या वनस्पतीला मला पण नाही माहिती, पण आमच्या इकडं टणटणी म्हणतात. तर सगळे हे वेडलंय सगळं नारळ ह्या टणटणीने. तर म्हटलं चला हे सकाळ सकाळ तोडून घेऊया, कारण ऊन असल्यावर उन्हात पण काम करू नाही वाटत. तर ऊन नव्हतं त्याच्यामुळं मग म्हणलं हे अगोदर तोडून घेऊ. तर आत्ता बघा असं दिसतंय हे काय, नारळ तर काय दिसत नाही, सगळीकडे हे झाडच आहेत. तर आत्ता सध्या असं दिसतंय. तर मी हे झाडं तोडल्याच्या पुढं आमचे कसं दिसतंय मी तुम्हाला दाखवणारच हे झाडं तोडून झाल्यावर. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आबाळ बघू शकता बघा कसं आलंय. आता ह्या आबाळामध्ये पाऊस येईन का नाही काय सांगता येत नाही. 3 प्रकारचं आबाळ आहे. खाली सगळ्यात निळं आहे, नंतरनं पांढरं आहे आणि वरती काळं आहे. तर 3 प्रकारचं आबाळ आलेलं आहे बघा. इकडं तर किती काळ आहे. तर पाऊस येईन का नाही सांगता नाही येणार. हे बघा आमचे रानामध्ये 2-3 पाऊस झाल्यामुळं थोडंसं गवत आलेलं आहे रानात पण. तर म्हटलं ते सगळी झाडं तोडून घेतली मी पहिले आणि तिथंच गोळा केली. नंतर सगळे झाडं तोडून झाल्याच्या पुढं बांधावरून बाहेर टाकलेत, कारण जो आमचा रानाचा बांध होता ना त्याच्यावर, कारण तिथंच ठेवले असते तिथं घाण दिसली असती नारळाच्या फांद्यांमध्ये, म्हणून बाहेर आणून टाकले. मीच तोडले आणि मीच आणून टाकले. तर सगळे तोडून झालेत. तर वाळल्यावर होईन सर, पण आम्हालाच म्हणजे चूल पेटवायला. तर तिथून आले आणि लगेच ब्लाऊज घातला बरं का मी, गुंड लावायला, कारण गिरायकाचा ब्लाऊज होता आणि ते 2-3 वेळा येऊन माघारी गेले. तर मला पण बरोबर नाही वाटलं गुंडासाठी, फक्त हात सिलाईन गुंडासाठी. तर ते मी पहिलं लावून घेतल्या आणि मला ब्लाऊज पण शिवायला घ्यायचा होता. तर आज होईन का नाही सांगता नाही येणार. पण नंतर मग मिस्टर आले घरी, त्यांना पण मेहंदी मिक्स करून दिली, कारण त्यांना आठवडा सुट्टी असते मंगळवार, आणि एक आठवडाच म्हणजे घरी असतात, एका आठवड्यातून एकच दिवस घरी असतात. मग त्यांना हेअर कलर करायचं होतं, तर ते मी मिक्स करून दिलं. त्यांनी हेअर कलरिंग चालू पण केलं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय बाय.